जुन्नर मंचर शिरूरमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। गावात जसे कुत्रे फिरतात तसे या भागातल्या वाड्या वस्त्यांच्या भागामध्ये बिबटे शिकारीच्या शोधात फिरत असल्याचा आरोप होऊ लागलेला आहे। या बिबट्यांची संख्या 1-2 स्वरूपात नाही, जाणकारांच्या मते या भागामध्ये 100 ते 200 बिबट्यांचा वावर आहे। धक्कादायक बाब म्हणजे या बिबट्यांना जंगल माहिती नाही। या बिबट्यांच्या 5 पिढ्या फक्त उसाच्या फडांमध्येच वाढल्यात। जंगलातल्या बिबट्याची जी अन्न साखळी आहे ती अन्न साखळी ही उसातल्या बिबट्यांची राहिलेली नाहीये। उसातल्या बिबट्यांचं खाद्यही बदलल्याचं सांगण्यात येतंय। जेव्हा एखादा बिबट्या मानवी जीवितास धोका होतो आणि जेव्हा तो माणसावर हल्ला करतो आणि त्याला ठार करतो त्याला आपण नरभक्षक म्हणतो। जर एकदा बिबट्याने एखाद्या वेळेस माणसावर अटॅक केला तर तो पुन्हा परत अटॅक करू शकतो। त्याच्यामुळे आपण त्याला जेरबंद करत असतो। अशा बिबट्याला आपण परम मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्याकडून परवानगी घेऊन आपण त्याला रितसर जेरबंद करत असतो। हे जे बिबटे आहेत यांचं ओळख पटवणे अत्यंत गरजेचं आहे। आपण म्हणतो की हे बिबटे नरभक्षी झाले किंवा मनुष्य जे आहे यांना रक्ताची किंवा मांसाची चटक लागली, हे स्पष्टपणे सांगता येणं सुद्धा जे आहे याला एक वैज्ञानिक अभ्यासाच्या ह्याच्यातनंच आपल्याला ठरवणं किंवा सुनिश्चित करणं गरजेचं आहे।